पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मत्ती शुभवर्तमान अध्याय 3 मराठी। मत्ती शुभवर्तमान अध्याय 3 मत्ती शुभवर्तमान अध्याय 3 बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश। बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश। त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियाच्या रानात प्रगट होऊन असा उपदेश करिता झाला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे। अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली की प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा, असे ज्याविषयी यशाया संदेष्टेच्या द्वारे सांगितले होते तो हाच। योहानाचे वस्त्र उंटाच्या केसांचे होते, त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता आणि त्याचा आहार टोळ व रानमध होता। तेव्हा यरुशलेम सर्व यहुदियाच्या व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रांत त्याचकडे लोटला। त्यांनी आपली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याचपासून बाप्तिस्मा घेतला। परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी बहुत जणास आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो सापाच्या पिल्लांनो, होणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सुचविले? यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या आणि अब्राहाम आमचा पिता आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका। कारण मी तुम्हा सांगतो, देव अब्राहामासाठी या दगडापासून मुले उत्पन्न करावयास समर्थ आहे। आणि आताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे। जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते। मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो, परंतु जो माझ्या मागून येतो तो मजपेक्षा समर्थ आहे। त्याच्या वाहना घेऊन चालावयास मी योग्य नाही। तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील। त्याचे सूप त्याच्या हातात आहे। तो आपले खळे अगदी निर्मळ करील, आपले गहू कोठारात साठवील, पण भूस न विजत्या अग्नीने जाळून टाकेल। येशूचा बाप्तिस्मा। येशूचा बाप्तिस्मा। तेव्हा येशू योहानापासून बाप्तिस्मा घेण्याकरिता गालिलाहून यार्देनवर त्याचकडे आला। परंतु योहान त्याला मना करून म्हणाला, मी आपणापासून बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण मजकडे येता काय? येशूने त्याला उत्तर दिले, आता हे होऊ दे, कारण या प्रकारे सर्व धर्म पूर्णपणे पाळणे हे आपणाला योग्य आहे। तेव्हा त्याने त्याच्या म्हणण्याप्रमाणे होऊ दिले। मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू पाण्यातून लागलाच वर आला आणि पहा, आकाश उघडले। तेव्हा त्याने देवाचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला। आणि पहा, अशी आकाशवाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय, याचवर मी संतुष्ट आहे।